कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल केके न्यूज कोकण। वालावलकर रुग्णालयात पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी। नेत्रतज्ञाचे यशस्वी प्रयत्न। महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत। तालुक्यातील देरवण येथील वालावलकर रुग्णालयात पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। हा अवयव म्हणजे संपूर्ण जग पाहण्याकरिता उपयोगी असणारे डोळे आहेत। नेत्रतज्ञांच्या अथक प्रयत्नानंतर बुबुळ प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत झाली असल्याची माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर सौ सुवर्णा पाटील यांनी दिली। वालावलकर रुग्णालयातील आयसीयू मधील एक रुग्ण या 3 सप्टेंबर रोजी मरण पावला। त्याच्या नातेवाईकांनी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली। हे समजताच तात्काळ नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर प्रियांका पाटील व त्यांचे सहकारी यांनी त्या रुग्णाचे दोन्ही डोळे नेत्रदानाकरिता स्वीकारले। यानंतर सर्व गरजवंत अंध असलेल्या रुग्णांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आला। त्यापैकी एक रुग्ण शस्त्रक्रिया करण्याकरिता सहमत झाला। हा पेशंट बऱ्याच वर्षांपासून अंध होता। त्याच्या डाव्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी मार लागल्यामुळे समोरील दृष्टिपटल म्हणजेच कॉर्निया हा पांढरा पडला होता। तो पारदर्शक राहिला नव्हता, त्यामुळे रुग्णाला काहीही दिसत नव्हते। तसेच पेशंटला मोतीबिंदूही झाला होता। तो मोतीबिंदू पिकून फुटण्याच्या मार्गावरती होता। त्यामुळे या बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसोबतच मोतीबिंदूची ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते। म्हणून 11 सप्टेंबर रोजी ही गुंतागुंती आणि अवघड अशा प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत अनुभवी नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर मनीषा वाघमारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर सागर पाटील व डॉक्टर भूषण इंगवले यांनी त्यांना सहकार्य केले। भूलतज्ञ डॉक्टर लीना व त्यांचे इतर सहकारी यांनी पेशंटला भूल देण्याचे काम केले। नेत्रदान करण्याकरता नातेवाईकांनी काय करायला हवे? मृताचे डोळे अर्धवट मिटलेले असतील तर ते पूर्ण बंद करावेत। डोळे कोरडे पडू नये यासाठी त्याच्यावरती थंड पाण्याची पट्टी ठेवावी। मृताचे डोके थोडेसे उंच करून उशीवर ठेवावे। खोलीतील पंखे बंद ठेवावे। मृत्यूनंतर आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून मृत्यूचे प्रमाणपत्र घ्यावे। त्यानंतर ताबडतोब जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क करावा। नेत्रदान केल्यानंतर त्या डोळ्याचे पुढील प्रमाणे उपयोग होतात: 1. बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी, 2. बुबुळावरील जखमांना पॅचिंग करण्याकरिता, 3. वैद्यकीय शिक्षणासाठी व संशोधनासाठी। केके न्यूज साठी प्रतिनिधी निकेश। हे रुग्ण जे आहेत त्यांना दोन्ही डोळ्याला मोतीबिंदू होता आणि त्याचबरोबर डाव्या डोळ्याला मार लागल्यामुळे समोरील जे बुबुळ आहे ज्याला कॉर्निया म्हणतात ते पांढरं पडलेलं आणि याच्यामुळे त्यांना दिसत नव्हतं। त्यानंतर आपल्याकडे आयसीयूमध्ये एक व्यक्तीने नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली, जे आयसीयूमध्ये मृत्यूमुखी पावलेले होते। त्यांचे नेत्रदान आपण स्वीकारून त्यांचा समोरील बुबुळ म्हणजेच कॉर्निया हा ह्या पेशंटला लावण्यात आला आणि त्याचबरोबर मोतीबिंदूचंही ऑपरेशन यांचं एकत्रितपणे करण्यात आलं। नमस्कार, मी डॉक्टर मनीषा वाघमारे आपल्या इथे वालावलकर हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहे। तर बाबांचा आपण ट्रिपल प्रोसिजर केलेला आहे। ट्रिपल प्रोसिजर म्हणजे कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरी, त्याच्याबरोबर मोतीबिंदूचं ऑपरेशन, ह्याला ओपन स्काय प्रोसिजर म्हणतात। ओपन स्काय प्रोसिजर ही तशी अवघड प्रोसिजर आहे, कारण याच्यामध्ये पूर्ण नेत्रपटल आपण काढतो आणि मग नंतर मोतीबिंदू काढला जातो। मोतीबिंदू काढून लेन्स बसवली जाते आणि परत नेत्ररोपण केलं जातं। तर ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड अशी प्रोसिजर आहे। जनरली फर्स्ट टाईम अशी ही प्रोसिजर कोणी करत नाही, पण बाबांचा मोतीबिंदू पूर्ण पिकलेला होता, त्यामुळे आपल्याला तो त्याच वेळेला काढावा लागला। अशा रीतीने आपण ट्रिपल प्रोसिजर अगदी सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे आणि बाबांना अजिबात आधी दिसत नव्हतं। ते आता खूप खुश आहेत की मला खूप छान दिसतंय। आधी ते वॉकरने चालायचे किंवा सपोर्ट घेऊन चालायचे, आता ते विदाऊट सपोर्ट छानपैकी चालत आहेत। त्यामुळे सर्वांचं टीमचं, वालावलकर टीमचं खूप खूप अभिनंदन। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा।